उकडीचे मोदक सगळ्यांनाच आवडतात आणि आता गणपतीत भरपूर खाणं देखील झालं असेल ना। मोदकांइतकाच आमच्या घरी उरलेल्या उकडीपासून तयार होणारा एक पदार्थ सगळ्यांना आवडतो आणि तो म्हणजे निवगऱ्या। खरं तर गोड गोड खाऊन जरा कंटाळा आलेला असतो, त्यामुळे असं काहीतरी गरम गरम तिखटसर खावंसं वाटतं। मोदक करून झाले आणि उकड उरली की त्यात जिरं मिरचीचं वाटण घालून निवगऱ्या केल्या जातात। निवगऱ्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी पिठी देखील तितकीच उत्तम असावी लागते आणि म्हणूनच आज आपण हँडमेड मसाले यांची मोदक पिठी वापरली आहे। आमच्या घरी मुद्दामून जास्तच उकड मळली जाते। काहींकडे करंजीच्या आकाराच्या, काहींकडे गोल अशा पुरीसारख्या, तर काही ठिकाणी मुरड घालून निवगऱ्या करतात। आपल्याकडे ना आयुर्वेदानुसार या काळात पचनाची ताकद कमी झालेली असते आणि म्हणूनच उकड किंवा मोदक, निवगऱ्या असे उकडलेले आणि पचायला हलके पदार्थ खाण्याची पद्धत आहे। मोदकांप्रमाणेच 10-15 मिनिटं वाफवून गरम गरम निवगऱ्या मिरचीच्या किंवा कैरीच्या लोणच्या सोबत लाजवाब लागतात। घरी एखादं हळदीचं पान असेल ना, तर यावर्षी निवगऱ्या हळदीच्या पानावर करून बघा, त्याची एक वेगळीच चव निवगऱ्यांना मिळते।